बघा किती छान झाली आपली भाजी। आजची रेसिपी आहे आपली कच्ची केळी आणि बटाटापासून भाजी बनवूया आज आपण। हे बघा आता 2 केळी घेतली मी, तुमच्या घरात जशी माणसं असतील तशी तुम्ही घेऊ शकता। 2 केळी घेतली, 1 बटाटा कच्चा सालून घेतला आणि 2 तुकडे करून घेतले। तर हे आपण हाफ बॉईल करून घ्यायचे आपल्याला। तुम्ही बॉईल करून घेऊ आपण। हे बघा बटाटा पण आपला शिजला आहे, खूप नाही गाळ करायचा, हे पण शिजलं आहे। आता आपण गॅस बंद करू, हे गार करू आणि स्मॅश करून घेऊ। ही केळी सोलून घेऊ आपण आणि बटाटे हे किसून घेऊ। आता हे बघा मी मसाला भाजून घेतला आहे। बघा आता कांदा, खोबरं, आलं, लसूण, थोडीशी दालचिनी आणि एक तेजपान तोडून घेतला, हे सगळं भाजून घेतले, जिरे भाजले। आता मी वाटून घेते मीठ टाकून। पण चला आता आपण फोडणी देऊन घेऊया भाजीला। कढीपत्ता टाकून घेऊ। वाटलेला मसाला आहे तो परतून घेऊ आपण आता। आणि परतून घेऊ आपण याला तेल सुटेपर्यंत। आता याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊ। आपण हळद टाकून घेऊ, थोडे धने पावडर टाकू, तिखट टाकून थोडं काश्मीरी तिखट पण टाकून घेऊ आपण, थोडा गरम मसाला आणि यातले थोडा फिश मसाला पण टाकणार आहे आरचीचा, म्हणजे तुम्हाला आमचं पाईप टाकायची गरज नाही। काही छान तेल सुटू द्या छान। आपण 5 मिनटं झाकून ठेवू आपण। बघा किती छान तेल सुटलं आपल्या भाजीला। आता आपण हे मसाल्याचंच पाणी टाकून घेऊ याच्यामध्ये। तुम्हाला जसं ग्रेव्ही पाहिजे तसं तुम्ही करून घेऊ शकता। बघा किती छान झाला मसाला। अजून थोडंसं आपण टाकू पाणी, कारण आपल्याला ते हे पण सोडायचे त्याच्यामध्ये अजून पकोडे। त्याला उकळी आणून घेऊ आपण। चला आता आपली ग्रेव्ही होते तोपर्यंत हे बघा केळी सालून घेतली मी, बटाटे सालेलेच होते। आता हे आपण छान असं किसून घेऊ। असं किसून घेतलं ना ते जास्त सॉफ्ट होतात, मग ते नाही तर मग ते मध्ये मध्येच राहतात। हे बघा असं छान बटाटा पण सालून घेते, हे बघा केळी पण सालून घेते छान। आता बटाटा केळी सालून घेते तोपर्यंत मी। हे बघा हे किसलं होतं ना, याच्यामध्ये राहिलं माझं दाखवायचं। याच्यात थोडं तिखट टाकलं, मीठ टाकलं, थोडी हळद टाकली, थोडं आलं लसूण पेस्ट टाकला। आता 1 चमचा बेसन टाकलं याचं। आता हे छान असं एकत्र करून घेते। आलं लसूण पेस्ट, मीठ आणि थोडासा गरम मसाला आणि तिखट आणि हळद, त्याच्यामुळे ना चटपटा पण आहे छान त्याला। आपण तेल पण गरम करायला ठेवलं एका बाजूला। आता आपण याचं तळून घेऊ। आता आपण हे आता तुम्हाला कसा आकार द्यायचा तसा आकार द्यायचा। हे बघा आता मी असं सिलेंडर टाईप करते, नुसतं असं सोडायचं। तुम्हाला भज्यासारखं होतं असं पण टाकू शकता तुम्ही। जरा मंद आचेवर तळून घेऊ। किती छान झाले आपले तळून, एकदम क्रिस्पी।
आवाजावरूनच कळत असेल. असेही स्नॅक्स म्हणून तुम्ही खाऊ शकता. बिलकुल ऑइली नाही होते आणि लहान मुलांना द्यायला पण पौष्टिक असे स्नॅक्स म्हणून ठेवले. तर आता हे बाकीचे पण मी तळून घेते. तुम्हाला पाहिजे तर साखर तुम्ही करू शकता, गोल करू शकता. बटाटा पौष्टिक, त्याच्यात फायबर, पोटॅशियम. केळी पण तळत आहे. इकडे बघा आपली आता ग्रेव्ही पण तयार झाली. आता हे इकडनं तळून झाले का थोड्या वेळानं आपण ग्रेव्हीत टाकून सर्व करू. ग्रेव्हीमध्ये टाकून येते. आणि आपण ग्रेव्हीला फिश मसाला वापरल्यामुळे आणि आपण नेहमी करतो फिशला तसा मसाला केल्यामुळे एकदम जशी काय फिश करी झाली होती. एकदा नक्की करून बघा तुम्ही. बघा किती छान दिसते. तुम्ही पण एकदा नक्की करून बघा. पोट भरेल पण मन नाही भरणार तुमचं. किती टेस्टी लागते.